हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. कस्टर्ड आईस्क्रीमची रेसिपी मी थोडक्यात शेअर करते. याचा लाँग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो नक्की जाऊन तिथं चेक करा. 1 लिटर फुल फॅट क्रीम असलेलं दूध घेतलं आहे. त्याच्यामध्ये घातलेली आहे पिठी साखर. साईडला काढलेलं दूध का काढलं आहे ते मी पुढं सांगतेच तुम्हाला. तर पिठी साखर घालून घ्यायची, छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे. इथं मोठ्या बाउलमध्ये मी व्हिप क्रीम घेतलेला आहे, ट्रोपोलाइटचा आहे. तर हे व्हिप क्रीम घेतले आणि हे व्हिप क्रीम आपल्याला चांगलं व्हिप करून घ्यायचं आहे. साधारणतः 1.5 कप इतपत मी हे व्हिप क्रीम घेतले. छान सुरुवातीला फर्स्ट मोडवरती आणि नंतर थर्ड मोडवरती ठेवून चांगलं असं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत हे क्रीम आपल्याला व्हिप करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे स्वीटनेससाठी मिल्क मेड. आता सुरुवातीला जे आपण पिठी साखर घातली तर त्याऐवजी मिल्क मेड फक्त घातलं तरी चालेल. म्हणजे पिठी साखर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. मिल्क मेड घातले. आता हे सुद्धा चांगलं व्यवस्थित असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अगदी काही वेळातच ही आईस्क्रीम बनवून तयार होतं. सेट होण्यासाठीच थोडासा वेळ लागतो, पण घरच्या साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये छान मस्त असं आईस्क्रीम बनवून तयार होतं. तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करा. आणि इथं जे आपण साईडला काढलेलं दूध होतं, तर त्याच्यामध्ये मी साधारणतः 3 चमचे 3 टेबलस्पून इतपत आपलं कस्टर्ड पावडर घातलेली आहे. आणि हे कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून आपल्या दुधामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित छान हे एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आणि मग गॅस चालू करून परत त्याला चांगला थिकनेस येईपर्यंत उकळवून घ्यायचं आहे. नंतर थंड करायचं आहे. थंड केल्यानंतर आपल्या फेटलेल्या क्रीममध्ये हे मिश्रण दुधाचं घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा व्हॅनिला इसेन्स आणि थोडासा छान कलर येण्यासाठी म्हणून येलो कलरचा फूड कलर मी इथं यूज केलेला आहे, तर तो घालायचा आहे. छान आणखी एकदा व्हिप करायचं आहे आणि पॅक बंद असलेल्या अशा एखाद्या डब्यामध्ये हे मिश्रण आपल्याला सेट होण्यासाठी फ्रीझरला ठेवून द्यायचं आहे. 8 ते 9 तास इतपत आपल्याला हे आईस्क्रीम छान सेट करून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित त्याला कन्सिस्टन्सी येण्यासाठी मदत होते. मस्त असं क्रीमी टेक्स्चर असलेलं हे कस्टर्ड आईस्क्रीम घरच्या घरी बनवून तयार झालेलं आहे. थोडेसे टुटी फ्रुटीनं मी हे गार्निशिंग करून घेतलेलं आहे आणि बघू शकताय किती मस्त असं हे आईस्क्रीम कट होतंय. त्याच्यावरूनच त्याचं टेक्स्चर कसं असेल हे तुमच्या लक्षात येत असेल. चव तर तेवढीच छान होतेच. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नंतर भेटूयात. चलो बाय.